हे कीर्तनाचं काय असतं? नाक असतं नाक. ती धार आहे, नाकाची धार आहे. नाकाला धार असावी पण धार नसावी.
अतिशय प्रसन्न वातावरण करून टाकलं. असं वाटतं की शिवजी इथं भजन करतात. राम पूजे सदा प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो दुःखाचा असो, अत्यंत सुखाचा असो किंवा अत्यंत दुःखाचा असो, कोणताही प्रसंग असला तो प्रसंग बाजूला ठेवून जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर तुमचा पीडा नावाचा रोग जाईल, अन्यथा जाणार. कधी कधी आमचे महाराज लोक विचार करत होते, बाबा कुठला सप्ताह सोडत नाही, कुठलं भजन सोडत नाही, कुठला हरिपाठ सोडत नाही, कुठला राष्ट्रीय कीर्तन महोत्सव सोडत नाही, एवढं करून सुद्धा आमच्या वाट्याला पिठलं भाकरीच काय येते, शिळ भाकर काय येते. याचं कारण आहे, काय कारण आहे? तुम्ही केलेलं ते काय आहे? संचित आहे. तुम्हाला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रभू रामराय यांना पत्नी दिलेली जनकाने सीता माता एक राजकुमार पाहिला होता ना, पण वाट्याला काय आलं? मरेपर्यंत वनवास आला. वनवासात 14 वर्ष गेली. इकडून तिकडून आणलं, पण घेतला, पुन्हा वनामध्ये सोडून दिलं. आयुष्य काय झालं? खडतर गेलं. कितीही जरी ठरवलं, काही जरी ठरवलं, जे होणारे ते होणारे. विनाकारण काळजी करत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. काळजी करायची होणारे स्वतःच असतं. विनाकारण चिंता करायची नाही. पण आमची माणसं नाही चिंता करतात. तुम्ही चिंता करून परमार्थाचं वाटलं करू नका. तुम्ही काय कसं करा, कर्मण्यवाधिकार असते. मा फले शुक्राचरण, मा कर्म फले तुर्भूत माते संगस्त्व कर्मणी. कर्म करायचं, मात्र फलाची अपेक्षा करायची नाही.